हॅलो, मी पूजा अजून एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की मी कशावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर जे कोणी माझे व्हिडिओ बघत असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि ज्यांना माझे व्हिडिओ आवडत असाल तर एक लाईक करा. तर आता माझे 100 होऊन जाणार आहे, तर प्लीज मला लवकर लवकर सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. तर मी जे गुलाबजामुन कशा पद्धतीने बनवते ना हे तुम्हाला दाखवणार आहे. आता गुलाबजामुन सगळेच बनवतात, सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते, पण एकदा माझ्या ही पद्धतीने बनवा, खूप टेस्टी लागतात आणि 15 ते 20 मिनिटात आपल्याला खायला रेडी पण होतात. आता काही लोक कमेंट करतात की ताई आम्हाला गुलाबजामुन येतात आणि असं तसं. तर मला काही कोणाला शिकवायचं नाही, पण जे मला येतं ना ते तुम्हाला दाखवायचं आहे. तर आता खूपदा काय होतं ना, आपल्याला वाटतं की आम्हाला गुलाबजामुन येतं, सगळं येतं, पण खरंच अजून खूप जणी आहेत की त्यांना गुलाबजामुन वगैरे जमत नाही. म्हणजे त्याच्यातली पण मी आहे. मलाही गुलाबजामुन वगैरे बनवायला जमायचे नाही आणि मी नेहमीच म्हणजे मी ना गुलाबजामुन पॉकेट वगैरे आणायचं म्हणलं किंवा खवा आणायचं म्हणलं ना तर मला पहिलेच भीती वाटायची की मी गुलाबजामुन कसं बनवणार. पण मला आता एकदम परफेक्ट माहीत झालं की गुलाबजामुन कसं बनवायचं आणि कसं नाही. तर तुम्हालाही मी जसं बनवते ते तुम्हालाही एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि तुम्हालाही जमन. कितीही तुम्हाला नाही आले ना तर ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना तर खूप छान पद्धतीने बनतात आणि 15 ते 20 मिनिटात खायला पण तयार होतात. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा आणि तर चला तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने. तुम्ही एकदा माझ्या पद्धतीने गुलाबजामुन बनवा, खूप छान लागतात आणि 15 ते 20 मिनिटात लगेच खायला रेडी होऊन जातं. तर मी तर 1.5 गिलास साखर घेतला आणि 2 गिलास पाणी, एकदम बरोबर पाक होऊन जातं आणि जास्त वेस्ट पण जात नाही. तर थोडंसं मोठंच पातेलं घ्यायचं, कारण की त्याच्यामध्ये गुलाबजामुन व्यवस्थित बसतात आणि मुरून पण जातात त्याच्यासाठी. तर पहिल्यांदा तर पाक बनवायला घेतला आणि त्याच्यानंतर मग मला पीठ मळायचं होतं. तर एक पॉकेटसाठी बऱ्याचपैकी होऊन जातं. तर खूप छान पद्धतीने गुलाबजामुन होतं आणि ज्याला पण येणार नाही ना त्याला हे व्हिडिओ बघितला ना तर तुम्हाला एकदम परफेक्ट जमणार आहे. मला पण येत नव्हते, पण मला पण आता खूप चांगले बनवायला लागले, कारण की ना मी जेव्हापासून मिक्सरच्या भांड्यात बनवते ना तेव्हापासून एकदम मला परफेक्ट होतात. आणि कसेही असले ना तर मिक्सरच्या भांड्यामधून जर काढून घेतलं ना पीठ तर एकदम व्यवस्थित होऊन जातं. तर पहिल्यांदा तर थोडं थोडं दूध घेऊन थोडंसं मळून घ्यायचं, खालीच आपल्याला जेवढं मळता येईल तेवढं. आणि मी जास्त काही मळत नसते, कारण की मिक्सरच्या भांड्यामध्ये ना थोडंसं दूध वगैरे टाकून एकजीव लगेच होऊन जातं त्याच्यामध्ये. मग मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये काढून घेते. तर जेवढं आपल्याला लागतं तेवढं मी थोडंसं मळून घेतलं, कारण की ते खालीच एकजीव वगैरे करून घ्यायचं त्याच्यासाठी. मग थोडं थोडं दूध जसं आपल्याला लागतं ना तसं, आता दुधाचं काही प्रमाण वगैरे काही नाही, आपल्याला जेवढं टाकता येईल तेवढं आपण टाकू शकतो. जसं आपण पीठ मळतो ना तशा पद्धतीने ना थोडं थोडं पीठ वगैरे टाकून पीठ नाही, दूध टाकून मळून घ्यायचं. आणि मग एकीकडं पाक वगैरे पण तयार झालं होतं. आणि काही नवीन पदार्थ बनवायचं म्हणलं तर माझ्या कबीरचं असं काही बसणं चालू होतं, कारण की त्याला ना खूप जास्त गुलाबजामुन आवडतात आणि त्याचं चाललं होतं मग मी कधी बनवणार आहे, कधी होणार आहे आणि मी कधी खाईन त्याच्यासाठी. तर मग पहिल्यांदा तर छानसं असं पीठ वगैरे मळून घेतलं आणि मग आमच्या इथं ना लाईट नव्हती, त्याच्यासाठी मग थोडा उशीर झाला होता. आणि मग लाईट आल्याच्यानंतर मग मला मिक्सरमधून काढून घ्यायचं होतं. छान असं मळून घेतलं जेवढं मला मळता येतं तेवढं. तर मग त्याच्यानंतर मिक्सरचा भांडा घेतला मोठा, जेवढा आपल्याकडं मोठा असेल तेवढा. तर थोडं थोडं पीठ करून ना ह्याच्यामध्ये ॲड करून टाकायचं, जेवढं तेवढ्यात बसेल ना तेवढंच टाकायचं. आणि 2 ह्याच्याने करून घ्यायचं, कारण की ना मग त्याच्याने एकदम एकजीव होतात आणि गुलाबजामुन खूप छान होतात. आपण खूपदा बनवतात तेव्हा म्हणतो क्रॅक पडन आणि ते गुलाबजामुन चांगले नाही होणार. काय लगी तू आता राखून दूर करे दकारिची तू तार हुंडो दे दकार से दकार करा के भी दकार तू पूर्ण दकार बंद चालू करून हे काढून घ्यायचं. तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी कशा पद्धतीने केलं. तर मस्त एकजीव वगैरे होऊन जातं आणि आपण मळून पण नाही केलं आणि असं पण गोल गोल करून गोळे बनवले तरी काही प्रॉब्लेम नसतं. तरी पण मी थोडंसं मळून घेतलं, तर तुम्ही पण थोडंसं मळून घ्यायचं. आणि असंही बनवलं तर काही प्रॉब्लेम नाही, तर पण जाऊ द्या म्हटलं थोडंसं मळून घ्यायला पाहिजे. तर थोडंसं मळून घेतलं आणि मग थोडा वेळ ठेवला. आणि मग त्याच्यानंतर ना छानसं असं पीठ झालं होतं थोड्या वेळ केल्याच्यानंतर. आणि त्याच्यामधून एकदम छान पद्धतीने मळून वगैरे जातं, त्याच्यासाठी मग छानसं असं गोळा वगैरे झाला होता. आणि अजून एकदा काढलं होतं मी मिक्सरमधून.
तर छोटे छोटेच पीस ठेवायचे, कारण की ना मग ते फुगून खूप मोठे होऊन जातात तेलामध्ये पण आणि पाकामध्ये पण टाकले ना तर खूपच मोठे होऊन जातात. त्याच्यासाठी ना थोडेसे छोटे छोटेच ठेवायचे, कारण की ना मग ते खूप मोठे होऊन जातात, मग पातेल्यामध्ये काही बसणार नाही. त्याच्यासाठी मग थोडे छोटेच बनवून घ्यायचे. तर सर्व सर्व पद्धतीने मी ना असे छोटे छोटे बनवून घेतले. तर तुम्ही बघू शकता मी की खूप छान छोटे छोटे बनवून घेतले आणि तसेच मग एकदम फुगतात ते म्हणून थोडंसं कमीचे करायचं आणि गरमच पाकामध्ये द्यायचं, कारण की जेवढं गरम असेल ना आणि गरममध्येच तळून लगेच त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून घ्यायचे, कारण की ना लगेच टाकल्यामुळे ना 15 ते 20 मिनटात लगेच खायला तयार होते त्याच्यासाठी. तर ना माझ्याकडून ना एक चूक झाली, खूप जास्त गरम तेल झाला होता आणि मग ना पहिले जे मी तळले होते ना ते थोडे काळेच पडले. तर जाऊ द्या म्हणलं, खाता येईल ते थोडे, आपण फेकणार आहे. तर मग नंतर ना दुसरे हे कमी गॅसवरती मग दुसरे तळून घेतले, कारण की आपण जेवढं कमी गॅसवरती तळून घेऊ ना तेवढं मध्येपर्यंत मस्त तळले जातात. त्याच्यासाठी मग छानसे असे तळून वगैरे घेतले आणि आबिर खूप जास्त परेशान करत होता, तरी पण छानसे असे तळून वगैरे घेतले आणि गरम गरमच जसे तळून घेत होते ना तसेच पाकामध्ये टाकत होते, कारण की त्याच्यामुळे ना ते लवकर मुरून जातात त्याच्यासाठी. आणि 15 ते 20 मिनटात, खरंच ना खोटं नाही बोलत, 15 ते 20 मिनटात लगेच खायला तयार होतात. तर तुम्ही बघू शकता तर खूपच काळे वगैरे झाले होते पहिले, जे पहिल्यांदा तळले होते ते. त्याच्यानंतर मग असे सोनेरी असे रंग आले होते. आणि आपण जेव्हा गुलाबजामुन बनवतात ना तेव्हा आपण म्हणतो की ह्याच्यातमध्ये क्रॅक नाही पडायला पाहिजे, ते फुटून जातात, ते हे होऊन जातात. तर तसं काही नाही. माझे असे खूप जास्त गुलाबजामुन होते की त्याच्यामध्ये क्रॅक पडले होते, पण असं काही झालं नाही. एकदम छान होतात आणि 15 ते 20 मिनटात ना एकदम रेडी पण होतात खायला आणि खूप टेस्टी लागतात. तुम्ही नक्की एकदा बनवून बघा. आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसायलेत गुलाबजामुन आणि खूप भारी झाले होते आणि टेस्टला पण आणि खायला बघू शकता किती छान झाले. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. नंबर गुलाबजामुन लागले, तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि खायला पण खूप टेस्टी झाले आणि खूप सोपी आहे.